माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं। शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतलाय अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। शिक्षण क्षेत्रातील सर माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झालंय। देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचं योगदान सदैव आपल्या स्मरणात राहील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झालं। देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचे योगदान सदैव आपल्या स्मरणात राहील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन अत्यंत दुःखद आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले। लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती। आपण जोशी कुटुंबियांप्रती आपल्या सहसंवेदना व्यक्त करतो अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेलाय। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन झालं। मनोहर जोशी यांनी विविध पदांवर काम केलं। अगदी नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता। नम्र, विनोदी परंतु मार्मिक भाषण ही त्यांची खासियत होती। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिलेदार अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या निधनामुळे एक लढवय्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं। या दुःखद प्रसंगात आम्ही सर्वजण जोशी कुटुंबियांसोबत आहोत। भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलंय। माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुजाण आणि सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलाय। नगरसेवक, महापौर, विधान परिषद आणि विधानसभेचे आमदार, राज्यसभा व लोकसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री असा त्यांचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा संघर्षमय आणि प्रदीर्घ राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे। राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। मनोहर जोशी सरांचं निधन झालं। बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते। शिवसेनेची धाटणीच आक्रमक पण त्यात अजात शत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली। शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं। पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली। राज ठाकरे यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे।
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सुसंस्कृत अनुभवी नेता गमावलाय। जोशी सरांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचं वृत्त ऐकून अतिशय दुःख झालं। सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवलाय। अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावलाय। युती सरकारच्या काळामध्ये जोशी सरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करण्याची संधी मिळाली। कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचं मार्गदर्शन लाभलं। ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे। माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता। नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये पूर्ण केले। महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही। आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली आहे। ज्येष्ठ नेते मनोहर जोशींचं निधन झालं। शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जाण्यानं शिवसेनेचं आणि महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव यांचा विदर्भ दौरा रद्द करण्यात आलेला आहे। विदर्भातील दुसऱ्या दिवसाचे उद्धव ठाकरे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले। तातडीने उद्धव ठाकरे मुंबईत आलेत।